आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील गोरडे आहेत। सर, आपण आता पत्रकार परिषद घेतली, खासदार संदीपान भुमरेवर गंभीर आरोप केले, तर काय संपूर्ण प्रकरण? मुख्य आरोप हा आहे की संदीपान भुमरे 2019 ते 24 पर्यंत जून मंत्रिपदावर कार्यरत होते आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नीच्या नावे 2 वाईन शॉपचे लायसन्स या ठिकाणी खरेदी केलेले आहे। त्यांच्या सुनबाईच्या नावे 3 लायसन्स या ठिकाणी खरेदी केलेले आहे। तसं त्यांनी 16-17 लायसन्स खरेदी केलेले आहे। परंतु आम्हाला जी माहिती उपलब्ध झाली त्या माहिती आधारे आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे। मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी या लायसन्स त्यांच्या परिवारातील लोकांना मिळवून दिलेले आहेत। कोड ऑफ कंडक्ट जे भारत सरकारचं गृह मंत्रालयाचं मंत्री महोदयांसाठी जे भारतभर लागू आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की मंत्रिपदाचा गैरवापर करून परिवारातील कुठल्याही व्यक्तीला महाराष्ट्र शासनाचं म्हणजे ज्या सरकारमध्ये ते असतील, हे महाराष्ट्र सरकारमध्ये होते, त्याचं लायसन्स यांना घेता येत नाही। हा आमचा स्पष्ट आरोप आहे। सगळे लायसन्स रद्द शासनाने तात्काळ करावेत व यांच्यावर खटला भरवावा, कारण यांनी अँटी करप्शन ॲक्ट खाली क्रिमिनल गुन्हासुद्धा या ठिकाणी केलेला आहे, पदाचा दुरुपयोग केलेला आहे। हे स्वतः लोकसेवक असताना यांच्या परिवारातील लोकांना त्यांचा फायदा मिळवून दिलेला आहे। हा एक आमचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यांच्या आवेदनपत्रामध्ये त्यांचं उत्पन्न 2 कोटी असताना खरेदी त्यांच्याच आवेदनपत्रामध्ये 6 ते 7 कोटी रुपयाचे जमीन व वाईन शॉपची किमतीची खरेदी दाखवलेली आहे आणि हे पैसे यांच्या खात्यामध्ये आले कुठून याची सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा या ठिकाणी खटला भरवला गेला पाहिजे। विलास भुमरे यांचंसुद्धा उत्पन्न 54 लाख दाखवलेलं आहे। त्यांच्याही पत्नीच्या नावाने 3 वाईन शॉप या ठिकाणी घेण्यात आलेले। 1 कोटी चलन फक्त नावावर करायचं वाईन शॉपचं आहे। मग एवढ्या मोठ्या प्रमाणात करोडो रुपये भुमरे परिवाराने आणले कुठून? त्यामुळे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीमध्ये मोठा खटला या ठिकाणी भरवला पाहिजे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। या मागणीसाठी आम्ही पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनासुद्धा पत्र लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री महोदयाला लिहिलेलं आहे, लोकसभा अध्यक्षांनासुद्धा आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। यांनी गैरमार्गाने मिळवलेले वाईन शॉप रद्द करण्यात यावे, नसता आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। यांनी वाईन शॉप खरेदी केल्यानंतर, यांचं शिंदे सरकार आल्यानंतर यांनी वाईन शॉप जे खरेदी केले, या वाईन शॉपला मार्केट जास्त व्हॅल्यू मिळण्यासाठी यांनी परमिट रूमचासुद्धा 2023मध्ये व्हॅटचं दुप्पट व्हॅट करण्यात आला, जो 2011 पासून व्हॅट या ठिकाणी परमिट रूमला 5% होता। आज 2023मध्येच का अशी गरज पडली की तो व्हॅट आज 10% करण्यात आला। तो व्हॅट परमिट रूमचा वाढल्यामुळं ग्राहकांचा ओढा हा वाईन शॉपकडे झाला। या वाईन शॉपची खरेदी किंमत दुप्पट झाली आणि यासाठी यांनी पदाचा दुरुपयोग केला। अशा अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये आज आम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। आता खाजगीमध्ये सोलापूर असेल, नेवासा असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांच्या वाईन शॉपचे बांधकामं चालू आहे। ते लायसन्स आम्हाला या ठिकाणी उपलब्ध जरी होऊ शकले नसले तरी आमच्याकडे त्याची माहिती आहे। आज नेवासा फाट्यावर तर भर रोडवर कुठल्याही नियमाचं पालन न करता त्यांच्या वाईन शॉपच्या बांधकाम चालू आहे। अशा अनेक विषय त्यांच्या बाबतीमध्ये आज आम्ही आरोप केलेले। हा जो महाराष्ट्र शासनाचा कोड ऑफ कंडक्ट आहे, यामध्ये पॉईंट नंबर 2मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या ensure that the members of his family do not start or participate, म्हणजे त्यांना कुठल्याही यामध्ये भाग घेता येत नाही, हे लायसन्स मिळवता येत नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं असतानासुद्धा या कायद्याचा भंग मंत्री महोदय यांनी राजरोसपणे केलेला आहे। त्यांच्या अनेक लायसन्सच्या बाबतीमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे, माहितीच्या अधिकारात मागणी केलेली आहे की संदीपान भुमरे व त्यांच्या परिवारातील लोकांच्या नावावर असणाऱ्या लायसन्सच्या संचिका आम्हाला मिळाव्यात। आज हे बघा, त्यांच्या सुनबाईच्या नावे असणारं लायसन्सच्या कॉपीसुद्धा आमच्याकडे आहे। ही लायसन्स 1/11/2021 रोजी यांनी खरेदी केलेलं आहे। अशा अनेक लायसन्स आहे। या सुनबाईचं उत्पन्न 2019ला विलास भुमरेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये निरंक दाखवण्यात आलं आणि मग अचानकपणे 3 लायसन्स घेण्यासाठी यांनी पैसा आणला कुठून, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। यांच्यावर क्रिमिनलसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही मागणी करण्यासाठी व या सगळ्या
ज्या लोकांना खरोखर उदरनिर्वाहाची गरज आहे त्या लोकांना वाईन शॉपचा फायदा व्हावा, परमिट रूमवाल्यावर सुद्धा अन्याय होऊ नये, कारण हे सुद्धा शासनाला टॅक्स देतात. त्यामुळं आम्ही आज कुठल्या दारूवाल्याची बाजू न घेता वाईन शॉपला एक न्याय आणि परमिट रूमला एक न्याय देण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने व या मंत्र्याने यांचा मंत्रिपदाचा वापर करून या ठिकाणी केलेलं आहे. ही अधिसूचना आहे, यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 2011च्या अगोदर 1 नोव्हेंबर 2023पासून अधिसूचना काढण्यात आली. यात 5% टॅक्स वाढवण्यात आला. 5% टॅक्स या ठिकाणी वाढवण्यात आला. 10% टॅक्स हा झालेला आहे. 2011पासून तर आज 2023मध्ये अचानकपणे हा अन्याय या ठिकाणी त्यांच्यावर करून यांच्या वाईन शॉपच्या किमती कशा वाढतील याकडे लक्ष देण्याचं काम मंत्री महोदयाने त्यांच्या पदाचा गैरवापर करून या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत. या सगळ्या प्रकरणात पक्ष तुमच्या पाठीमागे आहे. मग पक्ष माझ्या पाठ, मी उपजिल्हा प्रमुख आहे. मी या पैठण विधानसभेचा उपजिल्हा प्रमुख आहे. त्यामुळं पैठण विधानसभेमध्ये जो गैरप्रकार यांनी केलेला आहे या गैरप्रकारावर वाचा फोडण्याचं काम माझंच आहे. त्यामुळं मी पक्षाची आमची अधिकृत भूमिका आहे. या सगळ्या प्रकरणात कधीपर्यंत कारवाई व्हावी अशी अपेक्षा तुम्हाला? नाही, आम्ही 15 दिवस थांबणार आहोत. लोक आयुक्तांना आम्ही तक्रार केलेली आहे, मोदी साहेबांना आम्ही तक्रार केलेली आहे, मुख्यमंत्र्यांना केलेली आहे, लोकसभा अध्यक्षांना केलेली आहे. त्यात काही जर हालचाल दिसली नाही, काही आम्हाला वाटलं नाही हे करणार नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात 15 दिवसात उच्च न्यायालयात दाद मागू. कारण स्पष्टपणे कोड ऑफ कंडक्ट सांगताय की तुम्हाला याचा लाभ घेता येत नाही आणि तुम्ही घेतला आहे. आमची एवढीच मागणी आहे. यांना घेता येत नसताना यांनी आचारसंहितेचा भंग केला. एक तर यांना पदावरून डिस्क्वालिफिकेशन करा, नाही तर यांच्या दुकानं रद्द करा. दिलेल्या अनधिकृतपणे दिलेल्या दुकानं रद्द करा. यांनी जरी शासनाची लिगल फीस भरली असली तरी त्या गैरमार्गाने मिळवल्या, पदाचा दुरुपयोग करून मिळवल्या. त्यामुळं आमची ही स्पष्ट मागणी आहे. तुम्ही खासदार संदीपान भुमरेवर गंभीर आरोप करताय. हो, खासदार असलं तर काय झालं गंभीर आरोप करायला? ते हुकून चुकून निवडून आले खासदारकीला. पैठण विधानसभेमध्ये 50,000 पराभव होईल त्यांचा आला. निश्चितच हे होते ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील गोरडे यांनी जे ते खासदार संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि वाईन शॉप प्रकरणी जे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असा इशाराही त्यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.